नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच तथा न्यूट्रिशनिस्ट. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलूया. विषय ग्रहण आहे. विषय कसा आहे? गहन आहे. गहन म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. विषय आहे आपल्या दैनंदिन जीवनातला, रोजच्या संसारातला, आपल्या फॅमिलीचा. प्रत्येकाला वाटतं की आपली फॅमिली ही हॅपी असायला हवी, आनंदी असायला हवी. पण जर आपल्याला आपली फॅमिली, आपला परिवार आनंदी ठेवायची असेल तर त्यासाठी प्रत्येकाने काही रूल्स, काही नियम आत्मसात करणे, फॉलो करणे गरजेचे आहे. फॅमिलीमध्ये एक रूल फॉलो करतोय, दोन नाही करत आहे, किंवा दोन करतायत, एक नाही करत आहे, तर तसं चालणार नाही. तर फॅमिलीतील प्रत्येकाने जर आपल्या फॅमिली आनंदी फॅमिली होऊ द्यायची असेल, करायची असेल, तर प्रत्येकाने रूल फॉलो करणं गरजेचं आहे. कसं असतं ना की फॅमिलीमध्ये एकाने रागवायचं, रुसायचं, तर दुसऱ्याने शांत राहायचं, समजून घ्यायचं. चुका कुणाकडून होत नाही, चुका सगळ्यांकडूनच होतात. आपली चूक झालीये हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा तात्काळ त्या क्षणी ती मान्य करा आणि मोठ्या मनाने माफी मागा. आणि ज्यांना तुम्ही माफी मागतायत त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने माफ करा. कारण समोरचा व्यक्ती माफी मागतोय यातच सगळं आलं. कारण आपल्याला आपली फॅमिली आनंदी ठेवायची असेल तर हे करणं फार गरजेचं आहे. कसं आहे, प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य द्या. बरेचदा होतं काय, आई म्हणते मुलगा माझ्या मालकीचा, बायको म्हणतीये नवरा माझ्या मालकीचा. त्या दोघींच्या मध्ये होतं ते सँडविच होतं त्या व्यक्तीचं. पण आई, आजपर्यंत तू मुलांना सांभाळलंस, तुझा त्या मुलावर अधिकार आहेच, पण आता त्याची सहचारिणी आली आहे तर त्याची सुद्धा ती हक्काची आहे आणि त्याच्या भविष्यात ती त्याला साथ देणार आहे. तेव्हा आपला जो हा मालकी हक्क गाजवणारा स्वभाव आहे तो थोडा दूर ठेवा. त्यामुळे काय होणार की भांडणं होणार नाही, परिवारात आनंद राहील. तर सुनबाई, आपण आत्ता आलोय, पण एवढ्या वर्ष तिच्या आईने सांभाळलंय, थोडा हक्क तिचाही आहे, हे समजून घ्या. पूर्ण मालकीची गोष्ट, पूर्ण मालकीची वस्तू आहे का ती व्हायला आपल्या? त्यांना दोघंही सारखेच असतात. त्यांना आई पण हवी असते, बायको पण हवी असते. पण आईनी आणि बायकोनी या दोघींनी थोडा समजूतदार दाखवणं गरजेचं आहे. पण बरेचदा काय होतं की सासूंचं असं होतं की आत्ता मोठी आली आहे शहाणी आणि आत्तापर्यंत माझा मुलगा माझं ऐकत होता, आता ऐकत नाही, म्हणजे सुनबाईच त्याच्या डोक्यात काहीतरी भरवत आहे. तसं नसतं. परिस्थिती बदलते, जबाबदाऱ्या बदलतात, त्यामुळे थोडेसे चेंजेस हे होतात आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत होतात. इनफॅक्ट सुनेच्या बाबतीत हे होतात. कारण ती लग्न होऊन जेव्हा सासरी येते त्यावेळेस ती नवऱ्याला जास्त प्राधान्य देते आईवडिलांपेक्षा. म्हणजे तिचं आईवडिलांवरून प्रेम कमी झालंय असा त्याचा अर्थ होत नाही, पण नवरा याला ती जास्त प्राधान्य देते. असो,
हे एवढ्यासाठी सांगते की आपल्या फॅमिलीमध्ये जे काही कुजबूज होतात, जे काही शीतयुद्ध सुरू असतात, ते शीतयुद्ध होऊ नयेत, आपली फॅमिली आनंदी राहावी यासाठी हे पाळणं फार गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा मालकीचा नाही हे आपण बघितलं. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला एक त्याची स्पेस द्यायला हवी, कारण प्रत्येक व्यक्तीला मत आहे, स्वातंत्र्य आहे. हां, पण आपण एका व्यक्तीला किंवा आपल्याला स्वातंत्र्य आणि मत व्यक्त करण्याची मुभा दिली आहे म्हणून आपण काहीही बोलायचं आणि स्वातंत्र्य दिलंय म्हणून कसंही वागायचं असा याचा अर्थ होत नाही. तर आपण आपल्या बाउंड्रीज सुद्धा राखून ठेवायला हव्या, तर आणि तरच आपली फॅमिली आनंदी होईल. आपल्या कलागुणांना जोपासता आपल्याला दुसऱ्याच्या कलागुणांचं कौतुक करता यायला हवं. आपल्यामध्ये जे काही छान छंद आहे ते आहे त्यांना जोपासा. काय होणं, छंदामुळे आपण आनंदी राहतो, खुश राहतो. त्याचप्रमाणे दुसऱ्यांनी सुद्धा आनंदी राहावं यासाठी आपण त्यांच्या कलागुणांचं कौशल्य जे त्यांच्या कलागुणांचं आहे त्याचं सुद्धा कौतुक करायला हवं. या सगळ्या गोष्टी जर फॅमिलीमध्ये होत असेल तर नक्कीच आपल्या फॅमिलीमध्ये आनंद हा राहीलच. त्यानंतर मनाचा मोठेपणा दाखवा की मी याच्यासाठी हे केलंय, त्याच्यासाठी ते केलं आहे. बरेचदा मोठे लोक म्हणतात की मी एवढ्या खस्ता खाल्ल्या, मी हे केलंय, ते केलंय, आता माझं काहीच ऐकत नाही. केलंय पण विसरा, बोलून दाखवू नका. कारण तुम्ही केलेल्या गोष्टी ज्यावेळेस बोलून दाखवता तेव्हा त्याचं मूल्य हे शून्य होतं. आपण देवळात जातो, देवळात सुद्धा असतं की आपण जे काही दान करतो, साधारणतः आपल्याकडे असं मानलं जातं की आपण जे दान करतो ते गुप्त दान करावं, तेव्हा कुठं त्याचं पुण्य आपल्याला लागतं. दान केल्यावर ते जगजाहीर करू नये खूप की मी एवढं दान केलंय, मी तेवढं दान केलंय, मी तेवढं दान केलंय, त्याचं पुण्य आपल्याला लाभत नाही, असं साधारणतः आपल्याकडे म्हटलं जातं. त्यामुळं आपण सुद्धा जे केलंय त्याचा डांडोरा पिटवण्याची काही गरज नाही. जे केलं आहे ते दिसणार आहे. प्रत्येकदा मी हे केलंय म्हणून आज एवढं झालंय, मी केलंय, मी नसतं केलं तर काही झालं नसतं. नक्कीच नसतं झालं, तुमचा वाटा आहेच. पण ते बोलून तुम्ही केलेले परिश्रम वाया घालवू नका. नक्की कळणार समोरच्याला की तुम्ही हे सगळं केलं आहे, तुमचे खूप उपकार आहेत. पण होऊ काय शकतं की आपण जर स्वतःच तोंडाने म्हटलं अरे काय नेहमी मी केलंय, मी सांगितलं होतं का करायला, यासारखं आन्सर तुम्हाला किंवा यासारखा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो आणि आपलं पुण्यही वाया जाईल, नाही का? तेव्हा जे केलं आहे ते आपल्या जवळ ठेवा, बोलून दाखवू नका. परिस्थिती कधीच अनुकूल नसते, कायम आपली परिस्थिती अनुकूल राहू शकत नाही. परिस्थिती कधी अनुकूल असते, कधी प्रतिकूल असते. पण त्या प्रतिकूल परिस्थितीला कसं आणि अनुकूल करायचं हे काम आपलं आहे. आणि इथे आपला खरा कसब लागतो, इथे आपलं खरं कौशल्य लागतं. आपल्याला ते कौशल्य वापरून आपल्याला प्रतिकूल परिस्थितीचं रूपांतर हे अनुकूल परिस्थितीत करायचं आहे. प्रतिकूल परिस्थिती आहे म्हणून रडत बसू नका. रडल्याने तुमची फॅमिली आनंदी होणार नाही. प्रतिकूल परिस्थिती आहे, तुम्ही कायम रडत राहिले, बाई ग आता काय करू मी, असं झालंय तसं झालंय, मला तर काही कळतच नाही, तर काय होईल ना, आजूबाजूचे आपले जे फॅमिली मेंबर्स आहे ते सुद्धा दुःखी होणार. पण आपलं काम आहे की आपल्याला आपल्या फॅमिली मेंबर्सला आनंदी ठेवायचं आहे. तर प्रतिकूल परिस्थिती असेल तरीही रडू नका, नेहमी पॉझिटिव्ह राहा. आज ही परिस्थिती आहे आणि ही एवढी वाईट नाही आहे, ही तर खूप चांगली आहे आणि थोड्या दिवसांनी तर आपली एकदम चांगली परिस्थिती होणार आहे. असे पॉझिटिव्ह थॉट्स स्वतःच्या मनात आणा आणि ते बोला, जेणेकरून तुमचे जे काही फॅमिली मेंबर्स असते ते सगळे पॉझिटिव्ह होतील. त्यांचे सुद्धा थॉट्स निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होतील.
जर तुम्हाला तुमची फॅमिलीला आनंदी ठेवायचं असेल तर कायम पॉझिटिव्ह राहा, रडू नका. रडल्याने सगळं घर दुःखी होतं. कसं आहे ना, फॅमिली म्हटलं, आपण कितीही म्हटलं की मला काय करायचंय, मला नाही लक्ष द्यायचं, तरीही फॅमिलीमध्ये एकाचा इम्पॅक्ट सर्व फॅमिलीवर पडत असतो. फॅमिलीतला एक व्यक्ती जरी दुःखी असला तरीही त्याचा परिणाम सगळ्या फॅमिलीवर पडतो. हा ठीक आहे, तो कमी जास्त प्रमाणात पडू शकतो, पण पडतो हे मात्र नक्की आहे. तेव्हा रडू नका, खंबीर व्हा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा. आणि तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग केलं तर तुमची फॅमिलीतले अदर्स मेंबर सुद्धा पॉझिटिव्ह थिंकिंग करेल. आणि तुमची जी प्रतिकूल परिस्थिती असेल ना, ती लवकरात लवकर अनुकूल बनेल. कारण पॉझिटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह विचार ची ताकदच तेवढी आहे की तुम्हाला ती एनर्जी देते प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीत जाण्याची. तेव्हा जर आपली फॅमिली आनंदी ठेवायची असेल तर या गोष्टी पाहणे फार गरजेचे आहे. नंबर 1, दुसरा रागावला असेल तर स्वतः शांत राहा. नंबर 2, स्वतःची चूक झाली असेल तर लगेच ती मान्य करा. नंबर 3, दुसरा कोणी माफी मागत असेल तर त्याला क्षमा करा. नंबर 4, मालकी हक्क गाजवू नका. नंबर 5, पॉझिटिव्ह थॉट्स ठेवा, रडू नका. नंबर 6, ज्या कोणी तुम्हाला स्वातंत्र्य, तुमचं मत व्यक्त करण्याची मुभा दिली असेल त्याचा गैरवापर करू नका. नंबर 7, जर तुम्ही कुणासाठी काही चांगलं केलेलं असेल तर त्याचा दांडोरा पिकू नका, तेच ते म्हणू नका. जर तुम्ही हे सगळे रूल्स फॉलो केले तर तुमची फॅमिली नक्कीच आनंदी राहील. आणि तुम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटेल की आमची फॅमिली हॅप्पी फॅमिली आहे. तुताच इथेच थांबूया. प्रांजल सायकोलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.